माझ्यासोबत सीताबाई होती ना, तिची तब्येत बिघडली म्हणजे जरा खायला काय नाही केली काय काही नाही. शांता काकू सारखं झालं म्हणते तेली. आपण शांता काकूच्या भेटीला जाऊ जाऊ इथंच बसलो गोष्टी जायचा आपला पत्ताच नाही. ह्या इथं बाया म्हटलं एनी टाइम बसलेच असतील का धंदे नाही का काय माहिती येईल ती जा ह्या गल्लीतून इथं बाया बसल्याच दिसते आम्हाला तर. मार्च महिना आहे ना, येईल का वैवट गिवट कराच नाही लागत का काय माहित. आणि त्या बसल्याच्या बसल्या राहते ना, असंही नाही आहे का बा भर 5 वाजता बसन बा आणि भर उन्हातही बसल्याच राहते ह्या. येईल काय उन्हा पुन्हा लागत नाही का, गरमी गिरमी लागत नाही काय माहित कोणते आहे. तेवढं काम करणार बस नाही द्यायले म्हणून बसते द्या. बापूजी आम्हाला कामं नाही म्हणता तुम्ही. तुम्ही तर भल्ले कामं करता वाटते. हो असं वाटून राहिलं आप्पाचे ते आपल्या घरचे कामं करायले. घरचे कामं आम्ही नाही करत का तुम्ही करायला येता का आमच्या घरचे कामं. बाई मला वाटलं बाया कुठून बोलते बरे माणसं कुठून बोलून राहिली ना. बरे कुठून दिसून राहिले तुम्ही तर. आम्ही म्हटलं कधी कुठेही जातो तुम्ही बसल्याच दिसता. नुसत्या बसल्या असल्यावर म्हणणार नाही का बसल्या असता म्हणून. येणाऱ्याची उडवत राहता. कामं नाही धंदे नाही चालल्या उडवाले. काय कधी उडवली तुमची सांगा बरं. कधी उडवली आणि तुमच्या याच्यात लक्ष तर देतो का आम्ही आमच्याच गोष्टी करतो बाया. तर उद्या त्याच्या सुनीले काही म्हण त्याच्या सुनीले काही म्हण हे बुडगस तसं आहे ना असं आहे. त्या तेवढ्याच गोष्टी का तुमच्या. पप्पाजी अगो बोल नका. आम्ही आमच्या ओट्यावर बसतो तुम्ही तिकडे जाऊन बसता ओट्यावर. तर मग आम्ही म्हणतो का आम्ही येतो का तिकडे बसाले. आम्हाला स्वातंत्र्य म्हटलं 50% आरक्षण आहे तुम्हाला आहे तर आम्ही म्हटलं 25% आम्हाला उपयोग करता येऊन राहिला आमच्या आरक्षणाचा. उलीच्या आम्ही समोर आलो त्या तिकडे ओट्या इकडे माणसायचे तर पातच गोष्टी करता. आम्ही इकडे बसवणे का तुमची इकडे बसते तर फोटो दुखते का आम्ही इकडे बसतो तो असं तिकडे गेलं का बातच म्हणते बाप्पा माणसं का बा तिकडे यायला लागल्या माणसातही यायला लागल्या. तुम्हाला सारंच आहे सारं फिरणं उरणं आम्हाला बातच म्हणता आणि तुम्ही तर गोष्टी करता. माणसं आम्हाला का माहित नाही काय कशा गोष्टी करता काय करता सर माहित आहे आम्हाला. बायका तुम्ही चुगल्या करता आम्ही नाही करतो तशा चुगल्या गेल्या उद्या बायचं नावच झालं आहे. पण माणसं काय किती कुठं कमी नाही आहे. तुम्ही तिकडे गोष्टी करता म्हणून आम्हाला माहित झालाय. आमच्यासारख्या गोष्टी करता तुम्ही तोंडावरच म्हणाले भेट नाही आम्हाला गोष्टी करत नाही का आमच्यावाल्या. तर मला बाय पेशा कुठून दिसून राहिले बाया तरी पुरले मग कुठे तोंडावर तरी म्हणा तुम्ही तोंडावर बोलून राहिले. हो काय बोलायला पुरत नाही ह्या बायासोबत. भांडते बातच आपल्यासोबत भांडकुदा या बाया. हो आम्ही भांडगोडा आणि तुम्ही काय भांडगोडेच नाही आहे. हिचे त्याला याले काही म्हणून त्याला काही म्हणून उलट आम्हालाच कुट्टन गिट्टन करता तुम्ही. नाही ना आम्हाला तिकडे काय गोष्टी करता म्हणून तुम्ही. म्हटलं आम्हाला आता लाडकी बहिणीचे पैसे भेटून राहिले तर बातच म्हणते बायले लाडकी बहिणीचे पैसे भेटून राहिले. आता बायले सारे इकडे आरक्षणाला आणि बाया सगळ्या समोर आहे बाया सगळ्या समोर आहे. आणि आतापर्यंत तुम्हाला सारे याचे पैसे भेटते शेतीचे पैसे भेटते याचे त्याचे पैसे भेटते आम्ही नाही म्हणू. आमच्या मनात नाही आहे म्हटलं बायच्या मनात. आणि आमच्या बायला उलीचं काही भेटलं बाया उलीच्या समोर जायला लागल्या का तुम्हाला भलं दुःख होऊन राहिलं. बायले बातच म्हणता आणि तसं यष्टीतही गेलं का तसंच आहे. म्हणते बायलेवर तिकीट आहे यायचेच फोटो जास्त दुखून राहिले. आम्हाला सर देणारं दिलं आमच्या भावानं दिलं आम्हाला. मग आम्हाला भेटून राहिलं पण यायचं कुट फोटो करून राहिले ना. देणाऱ्यानं दिलं घेणारा घेऊन राहिले आणि यायचे फोटो दुखून राहिले ना. बाया आले असं बाया गावं हिंटेन बाया अशा करते. आता हे पहिले हिंडे तर आम्ही म्हणू काय आणि आता ही माणसं काय हिंडाची राहिली काय जपली का माणसं. बायले बातच म्हणते असताना चांगला शिटा घेऊन एसटी ताई अर्धी तिकीट भरताना तिकीटवाले असंच पोट दुखते तुमचं. आम्हाला पहिले काही आम्ही बसच नाही शिटीवर. आम्ही पहिले जातो म्हणून आम्हाला जागा भेटते घुसतो म्हणून. पहिले तुम्ही घुसे तर मग आम्ही असंच म्हणू का आम्ही तर तेवढीच तिकीट देऊ पहिले. आणि आता पण तुमचा दृष्टिकोन बदलला ना. आम्हाला जागा भेटते नसं तसं आम्हाला कधी उभं लागते. अशा बोलता बा तुम्हाला तुम्ही बा या बायासोबत बोलायला पुरत नाही. आता उठल्या भांडाले यायचं आरक्षण आता या मागते आपल्याला राहिलं तिकडे त्याच्या भावाला मागायचं आपल्याला मागते. हो आता आल्या त्या तंट्यावर चला कसे बोलते बुढे स्वतःला मग 75च्या वर आहे तर मग मस्त उगी मग बसते 0 तिकीटवर जाते आणि दुसऱ्या बायला बातच म्हणते बाई. आता ऐकलं हे बुढे तर बंद दूरचे गाव करून राहिले हो म्हणून चांगली ताकद आहे चांगले टणटण आहे तर सारे गावात हिंडून येऊन राहिले म्हणते. माय सारं देवदर्शन करून राहिले. पंढरपूर होय काय तिकडे शेगाव होय काय म्हटलं देव करून राहिले. निश्चित आता कुठेही गाडी नुसती फिरतीच गाडी यायची दोघाची. आपल्याला भेटते तर बातच याच्या डोळ्यात खूप हे हिंडते तर मग उगी बसते नाही एसटीत. मग ड्रायव्हर तर बोलते मग कसे गुट्टू ऐकून ते आपण लागलं भाग घेतो सर भाऊ देऊन राहिला म्हणून आपण घेऊन राहिला बा असं म्हणतो. हे तर अच्छा बस आहे आपलेच बोलते. हो तसंच असते बाई स्वतःच्या डोळ्यातलं खूपट दिसत नाही दुसऱ्या डोळ्यातलं खूपट काढा जात असते. आहेच तसं काल बाई अधिक शांतीच्या घरी जा लागते. बुडा आधी कलकल करून 4 वाजून राहिले. चहा गी करा लागते. बेटा बाबा तुम्ही बुड्याले एवढं नाही भ्या लागत. आता तुम्ही धाकातच आहे बाई बुड्याच्या ना. किती धाकात आहे बाबा तुम्ही एवढ्या वयाचं झालं तरी बुडा त्या का माहिती आहे धाकातच राहा लागते. पहिलेचे बुडीबाडी धाकातच ठेवे आम्हाला आताही ठेवते. उलीचं जरी बघलं ना म्हटलं तर 2 चापटाई द्यायला भेट नाही म्हटलं माईचा बुडा. बाई अधिक मारते का तू बुडा. असंही आहे का माईच्या बुड्यानं कधी मला 4 चापटा मारल्या. बुडा का बाई त्या मनाचा होता आमचा आहे का मनाचा पहिल्यापासूनच सणसण आहे बुडा. असं म्हटलं तसं ऐका लागे. नाही ऐकलं तर बापा भांडण होय का मायच्या घरी जाऊन बसतं आणि आमच्या मायच्या घरी म्हटलं भाऊ आहे भाऊज आहे का आपला टिकाव लागू देते काय जाऊन बसलं असतं तर
काय सांगतो बिचारे माईच्या माणसाची कथा. एकदा का मी माईच्या गावला गेली. मी याले मला एक दिवस लेट झाला. ह्या माणसानं माया साऱ्या साड्या गिड्या जाय केल्या. म्हटलं एवढा गरम दिमागाचा माणूस आहे. एक साडी नाही ठेवली होती म्हटलं. आणि म्या म्हटलं काहून जायला जाणं म्हणे, तिथंच राहिलं म्हणे, जाऊन बसली म्हणे तिथं. इथं काय आली म्हणे, आता मी वागवत नाही म्हणे, तुले जाय म्हणे. असं आहे बाई. एक शब्दाने बोला लागलं, बसा लागलं उगं. आणि 2-4 चपटाई दिल्या, खाऊनही घ्या लागल्या आणि बसा लागलं. असं आहे ते. मग झाल्यावर माझ्या बापाच्या घरी टिकते काय? हो तसंच आहे बिचारे. काय करतं, जसं आलं तसं निभावं लागते. ज्याच्या घरी तर माझ्या एक दिवस नाही निभावं लागतो बाई. माझी भावजी आली त्यापासून तिच्या तर जशी 4 दिवस जातो तो बाई डोक्यावर बसते. तर काय आयुष्यभर आपण तिथं टिकायला चाललो काय? तू सांग. आपल्या दुसऱ्याच्या घरात भांडण लावत होते काय? आम्ही कधीच नाही गेली बापा. इथं 2-4 खाऊन घेतल्या नवऱ्याच्या बस राहिली मी. नवरा पहिल्यापासून असतं माझ्या करे. ती म्हणते ना एक मन आहे ना, मेले जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. हो काकी, ज्याच्या घरचं त्याला माहीत बापा. आलं कठीण असते, कठीण संस्कार करणं. आमच्या इच्छा तर माणूस बरं आहे म्हणून बरं आहे. कधी गरम झाला म्हणजे मला बोलता नाही बिचारे माणसासमोर. बाई आजकालचे पोरं लय बरे आहे. लय बरे आहे. आमच्या वेळेसचे हेड दिमाग ठेवते जास्त. आता कसं समजून घेते पोरीले. आता म्हटलं पोराईले जे मनानं आहे ते करायला भेटते. आमच्या वेळेस तर बाई काही करायची उजागीर नव्हती. डोक्यावरचा पदर डोक्यावर ठेवा लागे. तरी बाई नवऱ्याला सांगितलं का उठली का चालली, आम्हाला पहिले सासूला सांगा लागेल, मग घराच्या बाहेर निघा लागे. सासू जेव्हा हो म्हणून तेव्हा नवऱ्याची चालती नाही राही बाई. आमच्या नवऱ्याची सासू सासरे जे म्हणून तेच पूर्व दिशा राहे. आता तर बाई पोरंच ऐकत नाही. आता सुनायला काय म्हणून हो तेव्हाच्या बाई लय सुचा लागलो काकी, लय सुचा लागलो. आजकाल तिच्या मनानं लय म्हणजे शिक्षणानं लय दिमाग चांगले झाले. आणि तसंही आजकाल कोणी असो आपल्या बायकोला काही कमी पडू देत नाही. पहिले लय कामही करायला लागे. आता बाईल बरं सुख आहे. हो हेच काय, आम्हाला रोज कामाला जा लागे. कामाला जाऊन आमची तरी कधी तर सोय नाही लागे. म्हटलं इतकी गरिबी होती म्हटलं पहिले. कधी उपास पडे आम्हाला. हो तसंच होतं. झालं ना काकू आता लय वेळ बसलो ना आपण. आपल्या काकूच्या भेटीला जाऊ करू राहिलो, उठून नाही राहिलो. गोष्टीतच बसलो आपण शांतबाईच्या भेटीला. शांतबाई झोपलीच आहे. कोणाचा आवाज आहे व? उठून पाय तुम्ही. तुम्ही होय का व? ये ना बस ना. मग मी उठून बसतो, बसा तुम्ही. उठत झोपली होती माय, आम्ही तुझ्या भेटीला आलो. आम्ही नाही तर आता निघालो असतो. तू झोपली होती तर कायले उठत झोपणं तू अंगत टाकणं. झोप लागते व. ये ना बस ना. तुम्ही आल्या म्हणजे मला गमते. बसा. गिफ्टने लावे जरसं डोळ्या लावला तर लागला डोळ्या. मला आतापर्यंत डोळ्याच नाही लागे. या बसा. शांत काकू म्हटलं तुम्ही 2 दिवस बाहेर निघून राहिला तर गमून नाही राहिला म्हटलं. तुमची म्हटलं कमी आम्हाला भासून राहिली तिकडे बाहेर. काकू कसे 2 मिनिट येता बसता तेवढाच आपला वेळ कसा तरी घालवला जाते. आता तर तुम्हाला घरात गमतही नसन म्हणून आम्ही तुमच्या भेटीला आलो. आणि चला म्हटलं जरासं गमती येईल. बाई ह्या दुखण्यात का गमते का? खरंच गमत नाही. मला तर गमतच नाही. पण आता कसं दुखण्या पाहिजे तर बसा लागते घरात. नाही तर आपलं मस्त बाहेर बसतो. 2-4 गोष्टी 2-4 बायाच्या वेगवेगळ्या मस्त गमते. बरं आहे ना सगळं शांती? बरं वाटते ना? हो बरं वाटते. काही मला काही लय मोठं काही झालं नव्हतं. तेवढं पुरतं झालं. सगळं आलीच होते आता नॉर्मल. भेटीला आल्या वाटते सगळ्या जणी मैत्रिणी. बाई आता मैत्रिणीच्या भेटीला तर याच लागून. मैत्रिणी आम्हाला गमून नाही राहिलं तिकडे. मला वाटलंच तरी तुम्ही मी आल्या असन म्हणून. मला आवाज आला बरं मी आली ना. म्हटलं काकू आल्या असन. म्हटलं चहा घे ना. नाही बाई चाय गिनी घ्या लागत. काही करू नको आमच्यासाठी. त्या घरी दिवसभर आता लोक येतच राहील. का दिवसभर सगळ्यासाठी काय चहाचं ढुमणत मानशील काय? नको मांडू. आताच पिऊन आलो आम्ही. तुम्ही नाही घेत पण या ताई तर घेते ना. त्यांच्यासाठी तर मांडू दे ताईसाठी. तुम्ही नाही घेत तर नका घेऊ. हो आम्ही पण नाही घेत. राहू दे चहा घे नको मांडू. मी नाही घेतो बाई. मी तर घेतच नसतो. मी आता चहा सोडला. मी म्हटलं ना मांडायला लागत म्हणून. घोट काऊन अशा करून राहिल्या तर भान खाल्ल्यासारख्या. घेत नसतो का आम्ही. आता आम्ही घेत नाही म्हटलं तर राहू दे ना. आम्ही काय एवढं त्या घरच्यासाठी काय एवढं हे आहे का? आम्ही वाढ आहे का? ठीक आहे करा मग गोष्टी तुम्ही.